नमस्कार, SD फूड लॅब मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवतोय पालकापासून डाळ खिचडी। ही एकदम चमचमीत होते, पौष्टिक ही असते आणि चवीलाही खूप सुंदर लागते। तर ती करण्यासाठी आपण इथे 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून कुकरला 4 शिट्ट्या करून घेऊ। मी इथे तांदळाचे आणि डाळीचे प्रमाण एकसारखेच घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळीचे प्रमाण निम्मे सुद्धा करू शकता। शक्यतो इंद्रायणी तांदूळ घेतल्याने भात चांगला मऊसर होतो आणि भाताची चव ही वाढते। डाळ भात शिजवताना त्याच्यामध्ये मीठ टाकायला विसरू नका। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण पालक शिजवून घेऊ। त्यासाठी इथे मी कढईत पाणी घेतलेले आहे। पाणी थोडे गरम झाले की याच्यामध्ये पालक घालून उकळी काढावीत। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पाणी गरम झाल्याशिवाय त्यामध्ये पालकाची पानं टाकू नका, नाहीतर उकळी येईपर्यंत पालकाची पानं काळी पडतात। एक उकळी आली की पालकाची पाने काढून फ्रीज मधील थंड पाणी एका टोप मध्ये घेऊन त्याच्यामध्ये ही पालकाची पाने टाकावीत, जेणेकरून पालकाची शिजायची प्रोसेस थांबेल आणि पालकची पाने काळी पडणार नाहीत। साधारणतः 5 ते 10 मिनिटांसाठी पालकाची पाने थंड पाण्यातच ठेवावी। पालकाची पाने थंड झाली की मिक्सर जार मध्ये घालून बारीक अशी ग्रेव्ही करून घ्यावी। पालक व्यवस्थित बारीक करून घेतला की आता कढई तापत ठेवा, त्याच्यामध्ये तेल आणि तूप घ्या। तेल चांगलं तापलं की आपण याच्यामध्ये जिरे टाकू। जिरे तडतडले की तमालपत्र आणि दालचीन तसेच हिरव्या मिरच्या घालून व्यवस्थित भाजून घेऊ। मग याच्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालू आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊ। कांदा छान भाजला की आता आपण याच्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालू आणि तोही भाजून घेऊ। टोमॅटो चांगला शिजला की तेल सुटेल। तेल सुटलं की आपण याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित परतून घेऊ। आता यात चिमूटभर हळद, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला घालून परतून घेऊ, जेणेकरून मसाले जळणार नाहीत। मसाले चांगले भाजले की याच्यामध्ये पालकची ग्रेव्ही ऍड करू आणि नीट एकजीव करून घेऊन चवीनुसार मीठ घालू। पालकाच्या ग्रेव्हीला उकळी आली की याच्यामध्ये आता शिजलेला डाळ भात घालून सगळं एकजीव करून घेऊ। अशा प्रकारे आपली डाळ खिचडी तयार आहे। आता आपण याच्यावरती तडका देऊ। त्याच्यासाठी पातेले घ्या, पातेल्यामध्ये तेल घाला। तेल गरम झालं की जिरे घाला। जिरे तडतडले की 10 ते 12 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून त्याही व्यवस्थित भाजून घ्या आणि 2 सुक्या मिरच्या, 1 चमचा काश्मीरी मिर्च पावडर घालून मिक्स करून घ्या आणि हा तडका भातावर द्या। याने भात खूप चविष्ट लागतो। अशा प्रकारे आपली पालक डाळ खिचडी तयार आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ही कमेंट मध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी SD फूड लॅबला सबस्क्राईब करा। थँक्यू।